नमस्कार मंडळी, मी ह्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आहे. रेडीमेड कुर्तीवर बाही कशी अटॅच करायची हे शिकवणार आहे. हे स्टोन काढून घ्यायचे सुरुवातीला दोन्ही साईडचे, कारण आपली सुई तुटू शकते. हे दोन्ही साईडचे स्टोन काढून घ्यायचे. मी काढलेले आहे ते आधीच. आणि जी बाही असेल ती बाही तयार करून घ्यायची. माझी 3.5 इंचाची बाही आहे, तर मी 4 इंचाचं माप धरलं, कारण अर्धा इंच शिवण्यामध्ये जाणार आहे आणि ते फोल्ड एक साईडने असतंच सुरुवातीला. मग ती 3.5 इंचाची बाही मी मोजून घेतली, बरोबर आहे का नाही. व बाहीचा शेप देऊन घ्यायचा, नॉर्मल शेप द्यायचा, खूप मोठा शेप द्यायचा नाही आहे त्याला. नॉर्मल सेंटर काढायचा त्याचा, आणि सेंटर काढल्यानंतर नॉर्मल शेप देऊन घ्यायचा आहे त्याचा. जे तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत हा शेप देत आहे मी. असा शेप, नॉर्मल शेप दिला आहे तसाच शेप द्यायचा व ते अटॅच करण्यासाठी तयार होऊन जाते. मग असेच लग्नाचे घागऱ्यांवरचे रेडीमेड ब्लाऊज भेटतात, त्या ब्लाऊजांना हे बाही लावण्यासाठी येते, ही स्लीव्ज अटॅच करायसाठी येते. त्याचं सेंटर काढून त्या ब्लाऊजच्या मध्यावरती घ्यायचं आहे आपल्याला. सेंटरला नॉच मारून घ्यायचा, त्याच्यामुळे सेंटर हलणार नाही, बाही मागे पुढे होणार नाही. ते शेप व्यवस्थित बसला पाहिजे. मग घागऱ्यावरच्या त्या ब्लाऊजला ते सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचं आहे. सेंटरला सेंटर मॅच करून ती वरून न लावता, जशी आपण नॉर्मल ब्लाऊजची ड्रेसची बाही लावतो तशी वरून न लावता खालून कपडा घ्यायचा आहे. खालून कपडा घेतल्यामुळे त्या ब्लाऊजची जी पायपिंग असते ती झाकली जात नाही व फिनिशिंगमध्ये बाही लावल्यासारखी दिसते. वरून लावल्यावर ती पायपिंग निघून जाते व बाहीला, त्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. आणि फिनिशिंग न आल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. अशी वरून लावायची आणि हळूहळू मशीन चालवायची आहे, फास्ट चालवायची नाही आहे. मग त्याचा शेप व्यवस्थित बसू शकत नाही. हळूहळू चालवल्यावर ती पुढे जाते, सरकत नाही. अशीच बाही लावायची, हळूहळू जोडून घ्यायचा आहे ते शेप. तो त्याला नॉच लावलेला आहे. दुसऱ्या साईडचे अटॅच करताना पण तसंच घ्यायचं आहे, पण आपल्याला उलट्या दिशेने घ्यावं लागणार आहे. सरळ दिशेला आपण घेऊ शकत नाही. सरळ दिशेला घेतलं तर मग ते अख्खे ब्लाऊज आपल्या उजव्या हाताला येईल. मग बाहीचा कपडा हा वरून आणि हे आतमधून घ्यायचा आहे आपल्याला, टॉपचा कपडा, आणि हळूहळू फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघताय त्याप्रमाणे. हे लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ सावकाश लावलेला आहे. फास्ट केल्यास तर लक्षात येणार नाही. अर्धा इंचच मार्जिन सोडायचं आहे, कारण मग बाहीचं माप कमी जास्त होणार नाही. आणि हळू तसेच लावून घ्यायचं आहे. बिगनर्सला बाही कशी लावायची हे लक्षात येत नाही. अशा प्रकारे तुम्ही लावून पहा, फिनिशिंग पण व्यवस्थित वाटते याची. दुसऱ्या साईडनी पण तशीच टिप मारून घ्यायची आहे. डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि जे आपला दंड घेरा असेल त्याची फिटिंग टाकून घ्यायची आहे. तुम्ही बाही बघू शकता किती व्यवस्थित बसली. आणि सिल्वर कलरचं थ्रेडचं वर्क होतं, त्यामुळे एक सिल्वर लेस पण लावलेली आहे मी माझ्याकडची. प्लेन बाही चांगली दिसत नाही म्हणून. दुसऱ्या साईडची पण बाही मी तशीच लावून घेतली आहे. जशी ह्या साईडची बाही लावली त्याच साईडची दुसऱ्या साईडची बाही मी लावून घेतलेली आहे तशीच. सेंटरला सेंटर मॅच करून अर्धा इंचाचं मार्जिन सोडून पायपिंगची बाजू वरतून घ्यायची आहे.